नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावनो, आपला आजचा हा जे काय आहे ते दुसरा व्हिडिओ असणार आहे, जे की आपण बनवलेला आहे नागपंचमी स्पेशल स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवर। म्हणजे याच्यामध्ये आपण नागपंचमी जे काय आता परवा दिवशी येत आहे त्याच्यावर एडिटिंगचं ट्युटोरियल इथं घेऊन आलेलो आहोत आणि स्पेशल म्हणजे आजचा दुसरा व्हिडिओ असणार आहे। तर भावनो, त्यासाठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला, व्हिडिओला लाईक करा आणि आपले यूट्यूब चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला खाली इथं तुम्हाला सबस्क्राइबचं कुठं तर ऑप्शन दिसत असेल लाल कलरचं, तर त्याच्यावर क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट करा। भावनो, व्हिडिओ आवडत असतील नसतील तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगत चला, म्हणजे आपल्याला पण काही सुधारणा असेल ते नक्की इथं आणता येतील। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओमध्ये वापरलेले सगळं मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की भेटून जाईल, त्यासाठी व्हिडिओला नक्की चेक करत चला, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा, कारण तिथं पण मी आपले लिंक शेअर करत असतो। तर चला भावनो, आपण तुमचं जास्त काय टाइमपास नाही करूया, डायरेक्ट आपल्या एडिटिंगच्या ट्युटोरियलला इथं चालू करूया। आणि अशी इथे इम्पोर्ट करायचे आहे। हे दोन्ही इथे इम्पोर्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता। तुम्हाला सगळ्यात आधी आपली इथे बीटमार्क इथं चालू करायचा आहे। बीटमार्कमध्ये तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथे वर तुम्हाला एक ग्रुप दिसेल, तर या ग्रुपच्या खाली तुम्हाला जवळपास 3 PNG दिलेले आहे, 3 JPG म्हणू शकता तुम्ही याला। तर हे 3 JPG इथे दिलेले आहे। तर या 3 JPGला कसं करायचं, हे 1, हे 2 आणि हे 3, हे जे काही तिन्ही JPG आहे हे बरोबर म्हणजे पोझिशन वाईज आहे, ज्या ज्या ठिकाणी आपलं म्युझिक येते त्या त्या ठिकाणी हे JPG तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचे आहे। तर हे जे काही 3 JPG आहे ते एक एक म्हणजे आपल्या बीटनुसार इथे मी ॲड केलेले आहे। तर तुम्हाला फक्त यांना इथे रिप्लेस करायचं आहे सुरुवातीला। तर ते कसं करायचं बघू शकता। इथे वरचं जे काही ग्रुप 1 आहे याला तुम्हाला काहीच नाही करायचं, खाली जे काही एक JPG इथे दिलेली आहे या JPGला इथे सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये इथे जायचं आहे आणि इथे JPGचं ऑप्शन इथे सिलेक्ट करून इथं आपलं जे काही आपला आजचं जे काही फोटो आहे ते इथे तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचे आहे। तर आपले फोटो बघू शकता या फोल्डरमध्ये आहे, तर मी आपले सगळे फोटो इथे रिप्लेस करतो। सगळ्यात आधी तुम्ही हा फोटो इथे रिप्लेस करू शकता, प्लसवर जाऊन क्लिक करायचं म्हणजे ते फोटो इथे रिप्लेस होऊन जाईल। हा फोटो इथे रिप्लेस झाल्यानंतर याच्या पुढे बघू शकता हा फोटो आहे, तर हा फोटो इथे सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला पण इथे रिप्लेस करून टाकायचं आहे। तर आपण इथं हा फोटो इथे रिप्लेस करूया, पुन्हा इथे बॅक येऊन जाऊया आणि पुन्हा जरा समोर जाऊन इथे जे काही 3 JPG म्हणजे 3 नंबरची JPG आहे याला पण इथे रिप्लेस करून टाकायचं आहे। या ठिकाणी आपण हे जे काही JPG आहे, जे काही आपला फोटो आहे ते आपल्या JPG सोबत इथे रिप्लेस करून टाकूया। तर हे तिन्ही रिप्लेस झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक लेअरला याची जी काही बॉर्डर आहे तिथं ऑन करून घ्यायची आहे, जी काही स्ट्रोक आहे ती तसं चालू करायचं आहे। तर या JPG झाली, पुन्हा वरच्या JPGला सिलेक्ट करून इथं जे काही बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनमध्ये स्ट्रोक जे काही ऑप्शन आहे तिथं चालू करायचं आणि पांढरा कलर इथं सिलेक्ट करायचा आहे। तर हे एवढं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे। बघू शकता हे ॲडिशनल सेटिंग आहे, हे तुम्हाला एवढी लक्षात ठेवायला लागेल। फक्त जे काही आपले फोटो लावले त्यांना फक्त स्ट्रोक म्हणजे इथं बॉर्डर इथं लावून टाकायची आहे। तर अशा प्रकारे त्यांना इथे इफेक्ट येऊन जाईल, बघू शकता अशा प्रकारे। तर इथं आपण याची ड्युरेशन इथं कमी केलेली आहे, तर असं होऊ देऊ नका। आपले जे काही या PNGची ड्युरेशन इथं कमी झालेली आहे, तर हे असं होऊ देऊ नका। फक्त याची जे काही स्ट्रोक आहे ते तेवढाच लावा, कारण आपण आता इथं बघू शकता आपली या PNGची इथं ड्युरेशन कमी झाली ती। तर इथं झाल्यानंतर या एका फोटोला इथं याला स्ट्रोक लावून याचा कलर इथं पांढरा करायचा आहे। तर बस हे एवढं इथं तुम्हाला करून घ्यायचं आहे। हे एवढं इथं केल्याच्यानंतर इथं तुम्हाला आता काय करायचं आहे, 7.12च्या बीटमार्कला येऊन इथून आपले जे काही फोटोज आहे तिथं तुम्हाला एक एक बीटमार्कमध्ये इथं लावायचे आहे। बघू शकता असं इथं फोटो लावायचा, वर त्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं करून टाकायचं आहे। तर प्रत्येक एका बीटमार्कमध्ये तुम्हाला आपले सगळे फोटो इथं लावून टाकायचे आहे आणि सगळ्या फोटोची जे काही ड्युरेशन आहे ते बरोबर अशी एक्स्ट्राचा इथं पार्ट कट करून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं असं क्लिक करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो आपण इथे असे लावून घेऊया आणि त्यांना असं इथं झूम करून टाकूया। तर बघू शकता आपण इथे या झूमच्या ऑप्शनवर क्लिक करून असं इथं झूम करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे जेवढे काही बीटमार्क आहे आपले तेवढे सगळे बीटमार्कमध्ये आपल्याला आपले सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आहे आणि त्यांचा एक्स्ट्राचा काय पार्ट असेल ते असं इथं कट करून टाकायचं आहे। तर आपले जेवढे काही बीटमार्क आहे ते सगळे बीटमार्क आपण एकामागे इथं लावून टाकूया आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं असं करून टाकूया।
तर बघू शकता अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो इथं लावून टाकूया आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन इथं असं क्लिक करूया. तर अशा प्रकारे भावना आपल्याला सगळे फोटो असे इथं क्लिक करायचे, असे इथं लावून टाकायचे. बघू शकता अशा प्रकारे एक्स्ट्राचा पार्ट कट करा आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे ते असं इथं सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो आपल्या बीटमार्कमध्ये जेवढे आपली बीट्स आहे तेवढ्या सगळ्या बीटमार्कमध्ये मी तुम्हाला मार्क करून दिलेले आहे. त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले सगळी जे काही फोटो आहे ते तुम्हाला अशी इथं लावत राहायचं आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे ती जास्त टच करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर आपले सगळे फोटो इथं लावणं झाले. बघू शकता एक जवळपास 4 ते 5 फोटो इथे राहिलेले आहे. तर ते आपण इथं लवकरात लवकर अशी इथं लावून टाकूया. हे सगळे फोटो लावून झाल्याच्यानंतर तुम्हाला आपली इथं शेक इफेक्ट जे काय आहे ते इथं लावायचं आहे. तर आपण लवकरात लवकर आपले सगळे फोटो आधी इथं लावून घेऊया. तर इथं बघू शकता आपले जेवढे बीटमार्क आहे तेवढ्या सगळ्यामध्ये आपण आपले जे काही फोटो आहेत तिथे असे लावत आहे. सगळ्या बीटमार्कमध्ये जेवढे तुम्ही फोटो लावशाल तेवढा आपला व्हिडिओ इथं चांगला होईल. त्यासाठी सगळ्या बीटमार्कमध्ये आपले व्हिडिओ चांगला दिसण्यासाठी आपले जे काही फोटोज आहे ते बरोबर इथं लावत चला. तर असे हे सगळे इथं लावल्याच्यानंतर याला इथं फिल कंपोजिशन एरिया करा आणि एक लास्टचा फोटो आहे ती तसं लावून याचा एक्स्ट्राचा पार्ट डिलीट करून फिल कंपोजिशन एरिया याला पण इथं करून घ्या. तर हे सगळं झाल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, बॅक येऊन जायचं, आपले शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि हा जे काही इफेक्ट आहे हा इथं फक्त तुम्हाला कॉपी करायचा आहे. फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथं कॉपी इफेक्ट इथं करून घ्यायचं आहे. इफेक्ट इथं कॉपी झाल्याच्यानंतर बॅक यायचं आणि आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे. बघू शकता आणि आता इथून आपण जे काही फोटो लावले होते 7.12च्या बीटमार्कपासून, तर इथून पुढच्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट जे काय त्याचं फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि पेस्ट इफेक्टचं ऑप्शन इथं असं क्लिक करायचं आहे. प्रत्येक फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं असं क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ते तसं क्लिक करूया. तर बघू शकता आपल्याजवळ जेवढे काय फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना असं इथं क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे सगळ्या फोटोंना आपला हा जे काही इफेक्ट आहे ती इथं असं बसून जाईल. तर अशा प्रकारे सगळ्या फोटोंना हा इफेक्ट बसल्याच्या नंतर तुम्हाला एक स्टेप करायची आहे, आपल्याला इथे PNG लावायची आहे. तर ते पण कशी लावायची मी तुम्हाला एकदा इथं सांगून देतो. तर सगळ्या फोटोला आपण लवकर आपले जे काही इफेक्ट आहे तिथं असं पेस्ट करूया. बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोंना अशी इथे इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला असं इथं क्लिक करायचं आहे. तर जेवढे आपले बघू शकता आपले या व्हिडिओमध्ये खूप सारे जे काही फोटोज आहे तर या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट फक्त इथं पेस्ट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे एकच इफेक्ट आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा एकच इफेक्ट तुम्हाला सगळ्या फोटोंना इथं कॉमनली इथं पेस्ट करायचा आहे काय अशा प्रकारे आणि नंतर आपल्या इथं PNG लावायची आहे. तर यामध्ये आपण आपल्या सगळ्या फोटोला हे जे काही इफेक्ट आहे तिथं असं लावून टाकूया. फोटोला इथं सिलेक्ट करून जे काही पेस्ट इफेक्टचा ऑप्शन आहे तिथं असं क्लिक करायचं आहे. तर या सगळ्या फोटोला हा इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर एक लास्टचे 3 फोटो इथे राहिलेले आहे. तर या तिन्ही फोटोला असं इथे इफेक्ट लावून टाकायचा आहे आणि पुन्हा इथं सुरुवातीला यायचं आहे जिथून आपण इफेक्ट लावले होते. बघू शकता या बीटमार्कपासून 7.12ला येऊन इथं आपल्याला एक शॅडो इथं लावून टाकायची आहे. शॅडोची जे काही PNG आहे बघू शकता ही आपली आजची PNG आहे. तर सगळ्यात आधी इथे शॅडो लावून घ्या. शॅडो लावल्याच्या नंतर इथं आपली ही शॅडो इथं प्लसमध्ये जाऊन लावून घ्यायची. याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून घ्यायची आणि याला इथं असं झूम करायचं. शॅडो इथं खालच्या प्रकारे झूम करून थोडंसं ते वरती करा आणि पुन्हा याच्यावर एक आपली PNG इथं लावून घ्या. मी PNG खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ते PNG इथं लावून घ्या. PNG इथं लावून घ्यायची. PNGची ड्युरेशन पण शेवटपर्यंत इथं अशी वाढून घ्यायची आहे. काही अशा प्रकारे अशा इथं PNGची ड्युरेशन वाढून PNGला इथं असं ॲडजस्ट करून टाका. थोड्याला झूम इन करायचं आहे PNGला आपल्या आणि असं इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे काय तर PNG अशी ते ॲडजस्ट झाल्याच्यानंतर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ ते इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.